नमस्कार मंडळी. समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन या उपक्रमात आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा भाग 13वा भाग आहे आणि या भागाचं शीर्षक आहे हिमालयातील अद्भुत प्रसंग. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की समर्थ तीर्थाटनासाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी पूर्ण भारत भ्रमंती करताना कोणकोणती ठिकाणं बघितली त्यांचा आपण उल्लेख केला, ते समजावून घेतलं. आता या भारत भ्रमंतीच्या वेळेला हिमालयामध्ये कोणता अद्भुत प्रसंग त्यांना अनुभवायला मिळाला, त्यावेळेला त्यांची भावावस्था काय होती, प्रभू रामचंद्रांनी त्यांना कसं सहाय्य केलं, कोणता उपदेश केला, हे सगळं आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. भारत भ्रमंतीच्या वेळी हिमालयात भ्रमण करताना मुळातच विरक्त वृत्तीच्या समर्थांच्या मनात वैराग्य लहरी उचंबळून आल्या. कडाक्याच्या थंडीत बर्फाच्छादित पर्वत श्रेणीवर केवळ कौपीन धारण करून ते फिरू लागले. कधी केवळ जलाहार, कधी झाडाचा पाला, कधी अयाचितपणे मिळेल ते अन्न भक्षण करून कोणी कितीही आग्रह केला तरी कुणाच्याही घरी किंवा मंदिरात न जाता झाडाखाली, नदीकाठी, एखाद्या कातळावर अत्यल्प विश्रांती घेऊन रात्रंदिवस अखंड परिभ्रमण, वारा, थंडी, पाऊस, व्याघ्र सर्पादी क्रूर श्वापदे ह्यांच्यापासून कोणतेही संरक्षण न घेता, त्यांचा कोणताही प्रतिकार न करता परमहंस वृत्तीने ते देहातीत मुक्त अवस्थेत हिमालयामध्ये फिरू लागले. सर्व चित्तवृत्ती सर्व लौकिक व्यावहारिक अनुभूतीपासून, कर्मयोगापासून निवृत्त झाल्या. अंतःकरण ब्रह्मस्थितीशी तल्लीन, तदाकार, तद्रूप आणि तन्मय झाले. पुन्हा मायामय मिथ्या जगतात जाण्यास ते नकार देऊ लागले. आत्मविहंगाला देहाचे बंधन असह्य झाले. देहाच्या पिंजऱ्यातून उडून जाऊन शिवचरणी विलीन होण्यास ते आतुर झाले. अशाच उन्मनी विरक्त परमहंस वृत्तीत फिरत फिरत ते एका कड्याजवळ आले. तेथे एका खोल दरीतून पावन मंदाकिनी खळखळ वेगाने स्वच्छंद वाहत होती. तो प्रवास, ती तीर्थयात्रा, तो कर्मयोग, ती धर्मसंस्थापना, ते राजकारण, तो परोपकार, ह्या सर्व मायामय विकारांपासून मुक्त होण्यासाठी त्या शुकदेवा समान विरक्त संन्यस्त परिव्राजकाने अहम निर्विकल्पो निराकार रूपो विर्भुव्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वम न मुक्तिही न बंधः चिदानंद रूपोहो शिवोहम शिवोहम असे म्हणत कड्यावरून उडी मारली. परंतु येथे मात्र साक्षात प्रभू श्रीराम प्रगट झाले व त्यांना सावरले. प्रभू रामांनी त्यांच्या स्वधर्माची, जीवित हेतूची त्यांना जाणीव करून दिली. धर्मसंस्थापनेचे नियत कार्य पूर्ण केल्या वाचून तुम्हाला हे जग सोडण्याचा, देहत्यागाचा व मुक्तीचा अधिकार नाही. तुमचा अवतार विशिष्ट कार्यासाठी झाला आहे. त्यासाठीच तुमच्या देहाचे आम्ही रक्षण करत आहोत, असं प्रभू रामचंद्रांनी समर्थांना सांगितलं बरं का प्रेक्षक हो. नियत कार्य पूर्ण केल्या वाचून तुम्हाला देहत्यागाचा व समाधीचा अधिकार नाही, असं प्रभू रामचंद्रांनी समर्थांना निक्षून सांगितलं आणि समर्थांना त्यांच्या स्व जीवन कार्याची जी आहे ती परत एकदा ओळख करून दिली. प्रभूंच्या या स्पष्ट व साक्षात आदेशाने समर्थांचे देहत्यागाचे विचार पूर्णपणे मावळले. मंडळी, इथे अजून एक मला उदाहरण द्यावंसं वाटतं, ते म्हणजे हिमालयाच्या या भव्य दिव्य रूपाला पाहून आपला नश्वर देह तिथेच टाकून द्यावा अशी उर्मी किंवा अशी प्रेरणा आपल्या भारत भ्रमंतीत स्वामी विवेकानंदांना सुद्धा झाली होती. मंडळी, आत्ता आपण बघितलं
की हिमालयामध्ये ते भ्रमंती करत असताना हिमालयाच्या उत्तुंग रूपापुढे ते नतमस्तक झाले आणि आपला हा भव्य दिव्य देह आपण हिमालयाला अर्पण करावा असं त्यांना वाटून त्यांनी तशी कृती करण्याचाही प्रयत्न केला, पण प्रभू रामचंद्रांनी त्यांना सावरलं. त्यांच्या जीवित कार्याचा जो हेतू आहे तो परत एकदा समर्थांच्या ध्यानात आणून दिला. परंतु ह्या अद्भुत प्रसंगामधनं मंडळी आपल्याला एक काय जाणवतं, की तुमच्याकडे जर का ध्येय निश्चिती असेल, तर आपल्या आपल्या पाठीमागे प्रभू रामचंद्र, आपल्या पाठीमागे परमेश्वर कायमच उभा असतो. कायमच तो आपल्याला सावरत असतो, कायमच तो आपल्याला सांभाळून घेत असतो आणि आपल्या जीवित कार्याचा जो हेतू आहे, तो तडीस नेण्यासाठी आपल्याला निश्चयात्मक बळ देत असतो, की जसं बळ समर्थ रामदासांना वेळोवेळी प्रभू रामचंद्रांनी दिलेलं आहे. व्यक्तिशः समर्थ हे स्वतःच ह्या बाबतीत अतिशय ज्याला आपण स्वयंभू म्हणू असे होते. पण असा एक निसटता क्षण हिमालयामध्ये त्यांना अनुभवायला आला, पण तेव्हा त्यांना सावरणारा हात होता प्रभू रामचंद्रांचा. मंडळी, आत्ताच्या भागामध्ये आपण हिमालयातला हा अद्भुत प्रसंग समजावून घेतला. पुढच्या भागामध्ये आपण काय बघणार आहोत, की तीर्थयात्रा करत असताना त्यांना कोणते अनुभव आले? ऊन, वारा, पाऊस या संपूर्ण प्रवासामध्ये ऊन, वारा, पावसाला ते कसे सामोरं गेले? दत्तात्रेयांचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना कसं झालं? हा भाग आपण पुढच्या म्हणजे ह्याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. मंडळी, आत्ताचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. धन्यवाद मंडळी. जय जय रघुवीर समर्थ.